कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। किट्टू डार्लिंग, पण झाले काय सांग? बघ, माझ्याकडे तुझ्यासाठी एक ताजा खबर आहे। काय? तू एवढी एक्साइट दिसेस, म्हणजे काहीतरीच धमाका असणार आहे. धमाका नाही रे, मोठा धमाका होणार आहे। म्हणजे त्या धमाक्यात शिवा सुद्धा जखमी होणार आहे आणि आता कायमची घराबाहेर सुद्धा। अगं पण झालंय काय? आज मी दिव्याला भेटले। काय? हळू बोल ना जरा। काय झालंय काय? पण हे बघ, म्हणजे मी आज जेव्हा तिला भेटले ना आणि तिने जे मला सांगितलं ना, म्हणजे ते ऐकून मला इतका आनंद झाला, म्हणजे काय करू आणि काय नको असं झालंय। नाचू का रे, नाहीतर ना उड्या मारते, म्हणजे खूप आनंद झालाय। पण आधी काय झालंय ते सांग। हा, ऐक, आपला जो संशय होता किट्टू डार्लिंग, अगं केवढी भारी न्यूज दिव्याने तुला सांगितली आहे। पण एवढ्या सहज? तुला माहितीये, ते दोघं नवरा बायको आहेत ना, अरे सारखेच आहेत ते। लालची आणि पैशांची एवढी हाव आहे ना त्यांना, बाप रे। नाही किट्टू डार्लिंग, मला एक डाऊट आहे। दिव्यानी ही एवढी मोठी बातमी तुला फक्त पैशांसाठी सांगितलेली नाहीये, आणखीन काहीतरी नक्की आहे। बरोबर आहे तुझं, आणि आशू आणि शिवामध्ये काहीतरी बिनसलंय याच्यावर मला सुद्धा संशय होताच ना। हा, पण मग आता करणार काय? काही करून ही गोष्ट खरी आहे की नाही याची खात्री करून घ्यायला लागेल। आयडिया, मी मागच्या वेळी आशूला दारू पाजली होती, तशीच दारू परत पाजतो, म्हणजे तो आपोआप सगळं भडाभडा। मागच्या वेळेला माती सुद्धा खाऊन झाली होती, ती नाही का रे तुझ्या लक्षात राहत? हे बघ, स्वतःचं डोकं ना चालवू नकोस अजिबात। काय ना, आता सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या तशा घडतायत, त्या गमावून नाही चालणार आहे, कळतंय तुला? आणि आता कुठल्याही गोष्टीमध्ये मला गोंधळ नकोय, कळलं? त्यामुळे ना तू शांत बस, जे करायचंय ते मी कर, तू फक्त सोबत राहा, स्वतःचं डोकं नको चालवूस। ओके, तू तुझं सुपीक डोकं चालव, फक्त शिवा या घरातून कायमची जायला हवी। ही गोष्ट जर खरी असेल ना, तर तिला या घरातून हकलवणं आपल्याला सोपं जाईल, आणि मी तिला हकलवीनच। अरे लक्ष्मण, संपदा कुठे? अहो, तिचं जेवण झालंय, ती अभ्यास करत बस। अभ्यास? अरे वा वा वा। हा, शिवा, दिवसभर होतीस कुठे? नाही दिसली नाहीस घरात। कीर्ती, अगं किचन मध्ये जरा फिरकली असतीस तर तुझ्या या प्रश्नाचं उत्तर सापडलं असतं। का दिवसभर किचन मध्ये होती ती? हो, अगं दुपारपासून शिवाने किचनचा ताबा घेतला होता आणि सगळ्यांच्या आवडीचं जेवण बनवलंय। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।